बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला माल विक्री कायदा 1930 हा बघायचा आहे. व्यापारातील मालाच्या खरेदी विक्रीचे व्यवहार हे सुरुवातीस भारतीय करार कायद्याच्या कलम 76 ते 123 मधील तरतुदीनुसार नियंत्रित केले जात होते. मात्र 1930 मध्ये स्वतंत्र भारतीय माल विक्रीचा कायदा संमत करण्यात आला. या अगोदर जे व्यापारातील जे बिझनेसमधले जे गुड्स आणि खरेदीचे जे व्यवहार होते, म्हणजे मालाच्या खरेदी विक्रीचे व्यवहार होते, ते सुरुवातीस भारतीय करार कायदा म्हणजे इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट 1872 नुसार काय केले होते ते केल्या जात होते. ठीक आहे ना. त्याच्या कलम 76 ते 123 मधील तरतुदीनुसार नियंत्रित केल्या जात होते, म्हणजे कंट्रोलिंग केल्या जात होते. बट 1930 मध्ये स्वतंत्र भारतीय माल विक्रीचा कायदा संमत करण्यात आला आणि भारतीय माल विक्रीचा कायदा 1 जुलै 1930 पासून अस्तित्वात आला. 22 सप्टेंबर 1963 मध्ये यातील भारतीय शब्द वगळण्यात आला. सध्या तो माल विक्रीचा कायदा म्हणजे गुड्स सेल ॲक्ट 1930 या नावाने ओळखला जातो. सदर कायद्याच्या तरतुदी जम्मू आणि काश्मीर हे राज्य सोडून संपूर्ण भारतभर लागू केल्या आहेत. बघा, हा कायदा 1 जुलै 1930ला अस्तित्वात आला. तुम्हाला जर MCQमध्ये क्वेश्चन जर आला तर भारतीय माल विक्रीचा कायदा केव्हा अंमलात आला, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की 1 जुलै 1930ला हा कायदा काय झाला, पुऱ्या जम्मू आणि काश्मीर वगळता पुऱ्या भारतामध्ये काय झाला, लागू झाला. ठीक आहे ना. आणि 22 सप्टेंबर 1963 मध्ये यातील इंडिया म्हणजे भारतीय हा शब्द काय आला, वगळण्यात आला. म्हणून त्याला काय म्हणतो सध्याच्या कंडिशनमध्ये आता वस्तू विक्रीचा कायदा किंवा माल विक्रीचा कायदा 1930 असे आपण त्याला म्हणू शकतो. ठीक आहे ना. तर आता माल विक्रीचा कायदा हा फक्त चलवस्तूच्या विक्रीस लागू होतो, तो अचल वस्तूच्या विक्रीस लागू होत नाही. ठीक आहे ना. अचल मालमत्तेच्या विक्रीचे व्यवहार हे ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट 1882 म्हणजेच मालमत्ता हस्तांतरण कायदा 1882ने नियंत्रित केले जातात. तारण ग्रहण व्यवहार हे भारतीय करार कायद्याने नियंत्रित करण्यात येतात. माल विक्रीचा कायदा हा पैसे आणि पैसे वसूल करण्याचा हक्क सोडून इतर सर्व प्रकारच्या चल वस्तूंच्या खरेदी विक्रीस लागू होतो. माल विक्री हा देखील एक प्रकारचा करार आहे. यामध्ये विक्रेता मालाची किंमत घेऊन खरेदीदारास वस्तूचा मालकी हक्क हस्तांतरित करतो. म्हणजेच यात किमतीच्या मोबदल्यात, बघा लक्षात घ्या काय म्हटलं त्यांनी, यात किमतीच्या मोबदल्यात वस्तूची मालकी हस्तांतरित होते, म्हणून यास माल विक्रीचा कायदा असे म्हणतात. माल विक्री हा देखील एक प्रकारचा काय असतो, करार असतो, ज्याला काय म्हणतो आपण कॉन्ट्रॅक्ट असे म्हणतो. ठीक आहे ना. आपण कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट बघितला, भारतीय करार कायदा. ठीक आहे ना. अगोदर जो वस्तू विक्री केल्या जात होती, जे म्हणजे माल विक्री केला जात होता, तो भारतीय करार कायद्यानुसारच केला जात होता. बट त्यानंतर काय झालं की 1 जुलै 1930 मध्ये काय झाला, हा माल विक्रीचा कायदा काय आला, अस्तित्वात आला. त्यापासून माल विक्री या कायद्याद्वारे केल्या जाते. या कायद्याद्वारे काय केल्या जाते, कंट्रोलिंग केल्या जाते. ठीक आहे ना. आणि त्यांनी म्हटलेलं आहे की माल विक्रीचा कायदा हा फक्त चल वस्तूच्या विक्रीस लागू होतो, तो अचल वस्तूच्या विक्रीस लागू होत नाही. ठीक आहे ना. अचल मालमत्तेच्या विक्रीचे हस्तांतरण हे ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट 1882 नुसार केल्या जाते. ठीक आहे ना. बघा लक्षात घ्या की माल विक्रीचा कायदा हा पैसे आणि पैसे वसूल करण्याचा हक्क सोडून, बघा, पैसे आणि पैसे वसूल करण्याचा हक्क सोडून इतर सर्व प्रकारच्या चल वस्तूंच्या खरेदी विक्रीस लागू होतो. समजतं ना तुम्हाला, चलवस्तू. आणि माल विक्री हा देखील एक प्रकारचा करार आहे. यामध्ये विक्रेता काय करतो, मालाची किंमत घेऊन खरेदीदारास वस्तूंचा मालकी हक्क हस्तांतरित करतो. बघा, ठीक आहे, एखादी जर वस्तू आपल्याला विकत घ्यायची असेल, आपण दुकानामध्ये गेलो, एखाद्या शॉपमध्ये गेलो, एखाद्या यात जर आपल्याला वस्तू परचेस करायची असेल, आपण काय करू, त्या वस्तूचा मोबदला त्या दुकानदाराला देऊ, म्हणजे त्या विक्रेत्याला देऊ आणि त्याच्याकडून ते वस्तू काय घेऊ, विकत घेऊ. ठीक आहे ना. मग काय म्हटलं त्यांनी, तेच म्हटलं आहे की एक प्रकारचा करार असतो. यामध्ये विक्रेता मालाची किंमत घेऊन
जो विक्रेता असतो तो काय घेतो, आपल्याकडून काय घेतो, मालाची किंमत घेतो आणि मालाची किंमत घेऊन खरेदीदारास म्हणजे आपणास काय करतो, वस्तूचा मालकी हस्त काय करतो, हस्तांतरित करतो. म्हणजेच यात किमतीच्या मोबदल्यात वस्तूची मालकी हस्तांतरित होते. बघा काय होते, किंमतीच्या बदल्यात वस्तूची मालकी काय होते, हस्तांतरित होते. म्हणून आपण माल विक्रीचा कायदा असे म्हणतो. माल विक्री हा देखील एक प्रकारचा काय असतो, कॉन्ट्रॅक्ट असतो म्हणजे करार असतो. ठीक आहे ना. तर त्याचा आपण मिनिंग पाहू. अ कॉन्ट्रॅक्ट ऑफ सेल, माल विक्रीचा करार, अ कॉन्ट्रॅक्ट ऑफ सेल. ठीक आहे. ज्या कराराने विक्रेता हा किमतीच्या मोबदल्यात वस्तूमधील मालकी हक्क, लक्षात घ्या इथं काय म्हणता येतो, की ज्या कराराने विक्रेता हा किमतीच्या मोबदल्यात वस्तूमधील मालकी हक्क खरेदीदारास काय करतो, हस्तांतरित करतो किंवा हस्तांतरण करण्याचे वचन देतो, तेव्हा त्यास माल विक्रीचा करार असे म्हणतात. मीन्स अ कॉन्ट्रॅक्ट ऑफ सेल्स. बघा काय म्हणतो तो, की ज्या कराराने म्हणजे ज्या कॉन्ट्रॅक्टद्वारे की विक्रेता म्हणजे जो वस्तू काय करतो, विकतो, त्याला आपण विक्रेता म्हणतो. आणि जो वस्तू खरेदी करतो त्याला काय म्हणतो आपण, खरेदीदार असं म्हणतो. बरोबर नाही का. ज्या कराराने विक्रेता हा आपल्याजवळील वस्तूच्या किमतीच्या मोबदल्यात म्हणजे त्यांनी जी स्पेसिफिक किंमत ठेवली असेल त्या वस्तूची, त्या किमतीच्या मोबदल्यात त्याच्याकडील वस्तूमधील मालकी हक्क किंवा ती वस्तू खरेदीदारास काय करतो, हस्तांतरित करतो किंवा हस्तांतर करण्याचे काय करतो, वचन देतो, तेव्हा त्यास माल विक्रीचा करार असे म्हणतात. बघा त्यांनी तर डेफिनेशनमध्ये म्हटलेलं आहे का, याच्यामध्ये म्हटलेलं आहे की ज्या कराराने विक्रेता हा किमतीच्या मोबदल्यात वस्तूमधील मालकी हक्क खरेदीदारास हस्तांतरित करतो किंवा हस्तांतर करण्याचे वचन देतो म्हणजे प्रॉमिस करतो, तेव्हा त्यास माल विक्रीचा करार असे म्हणतात. ठीक आहे ना. आपल्याला या व्याख्येतून असे म्हणता येईल की वस्तूमधील मालकी हक्कांचे हस्तांतरण झाले असेल तर त्यास माल विक्री म्हणतात. ठीक आहे ना. या वाक्यातून असं म्हणता येईल की आपल्याला की त्या वस्तूमधील मालकी हक्काचे हस्तांतरण झाले असेल तर त्यास आपल्याला माल विक्री म्हणतात. या उलट वस्तूमधील मालकी हक्क भविष्यात हस्तांतर होणार असेल, बघा काय म्हणतो तो, या उलट वस्तूमधील मालकी हक्क भविष्यात हस्तांतर होणार असेल तर तो माल विक्रीचा ठराव असतो. म्हणून माल विक्रीच्या करारामध्ये एक तर प्रत्यक्ष माल विक्री किंवा माल विक्रीचा ठराव असतो. ठीक आहे ना. म्हणजे भविष्यात मी तुम्हाला ही वस्तू भविष्यात तुम्हाला विकेल, या वस्तूचा मालकी हस्तांतर तुम्हाला काय होईल, भविष्यात काय होईल, हस्तांतरित होईल. या प्रकारे काय केलं जातं, एक प्रॉमिस केलं जातं. तेव्हा त्याला काय म्हणतो आपण, त्याला वस्तूमधील मालकी हक्क भविष्यात हस्तांतर होणार असेल तर तो माल विक्रीचा काय होतो, ठराव होतो, ज्याला काय म्हणतो आपण ॲग्रीमेंट म्हणतो. काय होतो, ठराव होतो. म्हणून माल विक्रीच्या करारामध्ये एकतर प्रत्यक्ष तो माल विकला जातो किंवा माल विक्रीचा ठराव असतो की त्या माल विक्रीचा ठराव केला जातो की भविष्यात आम्ही काय करेल, तुम्हाला ही वस्तू विकेल, या विशिष्ट मोबदल्याच्या आधारावर तुम्हाला काय वस्तू विकल्या जाईल. या प्रकारे काय केला जातो, एक ठराव केला जातो, त्याला आपण ॲग्रीमेंट म्हणू शकतो. ठीक आहे ना. म्हणून तुम्हाला समजलं का, माल विक्रीचा करार म्हणजे काय, की ज्या कराराने विक्रेता हा किमतीच्या मोबदल्यात वस्तूमधील मालकी हक्क, बघा म्हणजे एक प्रकारची स्पेसिफिक किंमत काय घेऊन स्वतःकडे घेऊन आणि त्या बदल्यात आपल्या जवळच्या वस्तू किंवा वस्तूचा मालकी हक्क जो वस्तू विकत घेतात म्हणजे कोण, खरेदीदार, त्याला काय करणे, हस्तांतरित करणे किंवा हस्तांतरण करण्याचे काय देणे, वचन देणे म्हणजे प्रॉमिस देणे, तेव्हा त्यास माल विक्रीचा म्हणजे वस्तू विक्रीचा कायदा असे म्हणू शकतो. ठीक आहे ना. रोज तुम्हाला समजलं, मिनिंग सोपं आहे, त्यामध्ये काही असं काही कठीण काहीच नाही. की ज्या कराराने विक्रेता हा किमतीच्या मोबदल्यात वस्तूमधील मालकी हक्क खरेदीदारास हस्तांतरित करतो किंवा हस्तांतर करण्याचे काय देतो, वचन देतो, तेव्हा त्यास माल विक्रीचा करार असे म्हणतात. ठीक आहे ना. आता बघा की माल विक्री करारात निर्मितीच्या आवश्यक अटी म्हणजे इसेंटियल्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट ऑफ सेल, म्हणजे तुम्हाला माल विक्रीचा करार करत असताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात, महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या असतात ते आपण इथं बघणार आहोत. की माल विक्रीचा करार अस्तित्वात येण्यासाठी खालील अटीची पूर्तता होणे आवश्यक असते. यालाच माल विक्री कराराच्या आवश्यक अटी म्हणतात. म्हणजे काय, तो माल विक्रीचा करार होण्यासाठी काय आवश्यक अटी असतात ते आपण बघणार आहोत. त्यामध्ये पहिली अट आहे की विक्रेता आणि खरेदीदार. बघा काय असायला हवे, एक विक्रेता असायला हवा, दुसरा कोण असायला हवा, खरेदीदार असायला हवा.
माल विक्री कराराच्या निर्मितीसाठी दोन पक्ष म्हणजे दोन व्यक्ती, टू पार्टीज काय असते, आवश्यक असते. बरोबर नाही का? एक कोण असावा, एक विक्रेता असावा आणि एक काय असावा, खरेदीदार असावा. विक्रेता नसेल तर तो कॉन्ट्रॅक्ट होईल का? नाही होणार. किंवा खरेदीदार नसेल तर तो कॉन्ट्रॅक्ट होणार का? नाही होणार. म्हणून इथं विक्रेता आणि खरेदीदार म्हणजे वस्तू विकणारा म्हणजे विक्रेता आणि वस्तू खरेदी करणारा म्हणजे खरेदीदार, हे दोघी पण त्यामध्ये काय असले पाहिजे, इन्व्हॉल्व असले पाहिजे. बघा, माल विक्री कराराच्या निर्मितीसाठी दोन पक्ष असाव्या लागतात किंवा दोन व्यक्ती असाव्या लागतात. त्यातील एक खरेदीदार आणि दुसरा विक्रेता असतो. खरेदीदार म्हणजे काय, तो जी वस्तू खरेदी करते. बघा, खरेदीदार म्हणजे कोण, म्हणजे जी व्यक्ती खरेदी करते किंवा खरेदी करू इच्छिते. बघा काय म्हटलं त्यांनी, खरेदीदार म्हणजे जी व्यक्ती वस्तू खरेदी करते किंवा खरेदी करू इच्छिते त्याला आपण खरेदीदार असे म्हणतो. ठीक आहे. आता बघायचं बेटा आपल्याला विक्रेता म्हणजे काय, तर विक्रेता म्हणजे मालाची विक्री करणारी किंवा माल विक्री करण्यास इच्छुक असणारी. बघा तिथं दोन कंडिशन दिलं आहे. खरेदीदार म्हणजे काय, तर खरेदीदार म्हणजे जी व्यक्ती वस्तू काय करते, खरेदी करते किंवा खरेदी करू इच्छिते. बघा, खरेदीदार म्हणजे जी व्यक्ती वस्तू खरेदी करते किंवा खरेदी करू इच्छिते. ठीक आहे, त्याला आपण खरेदीदार असे म्हणतो. ठीक आहे ना. आणि विक्रेता म्हणजे मालाची विक्री करणारी किंवा माल विक्री करण्यास इच्छुक असणारी व्यक्ती म्हणजे विक्रेता होय. तुम्हाला समजलं मग खरेदीदार म्हणजे कोण आणि विक्रेता म्हणजे कोण. एकच व्यक्ती ही विक्रेता आणि खरेदीदार होऊ शकत नाही. बघा, एकच व्यक्ती विक्रेता आणि खरेदीदार होऊ शकत नाही. या दोन स्वतंत्र व्यक्ती असाव्या लागतात. बघा, या कॉन्ट्रॅक्टसाठी, माल विक्रीच्या करारासाठी आपल्याला दोन व्यक्ती असाव्या लागतात. एक व्यक्ती असून चालत नाही. यामध्ये विक्रेता स्वइच्छेने माल विक्री करण्यास तयार असला पाहिजे आणि यामध्ये जो विक्रेता असतो, जो काय असतो, सेलर असतो, तो काय असला पाहिजे, त्याच्या स्वइच्छेने, त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं दडपण असणार नाही. बरोबर नाही का? तो स्वइच्छेने त्याचा माल विक्री करण्यास तयार असला पाहिजे. म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे की माल विक्री करत असताना त्यामध्ये, त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये, माल विक्रीच्या करारामध्ये आपल्याला सर्वप्रथम काय पाहिजे, विक्रेता आणि खरेदीदार पाहिजे. ही पहिली काय आहे, आवश्यक अट आहे. त्यानंतर सेकंड नंबरची अट आहे चलवस्तू. माल विक्रीच्या करारासाठी विक्री करण्यात येणारी वस्तू ही चल असावी. बघा, माल विक्रीच्या करारासाठी विक्री करण्यात येणारी वस्तू ही काय असावी, चल असावी. बरोबर नाही का? त्यामध्ये म्हटलं आहे चलवस्तू म्हणजे रोख पैसे किंवा पैसे वसूल करण्याचा हक्क सोडून. बघा, त्यानं काय म्हटलं आहे, चलवस्तू म्हणजे रोख पैसे, त्यात पैसा इन्व्हॉल्व होत नाही, त्यात मनी इन्व्हॉल्व होत नाही, किंवा पैसे वसूल करण्याचा हक्क सोडून इतर सर्व वस्तू ज्यांची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करता येते. आता तुम्ही म्हणा चलवस्तू म्हणजे काय. बघा, ज्या वस्तूंची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरण करता येते, म्हणजे तिला हलवता येते, एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी नेता येते, अशा यात सार्वजनिक कंपन्याचे भाग वाटप, जमिनीवरील उगवलेले गवत, धान्य आणि विक्रीपूर्वी जमिनीपासून वेगळ्या करण्यात येणाऱ्या जमिनीवरील वस्तू, कंसामध्ये दिला आहे तोडलेली झाडे, खाण्याची दगड इत्यादींचा समावेश होतो. बघा, त्यांनी काय म्हटलेलं आहे, वस्तू म्हणजे, त्यात चलवस्तू म्हणजे काय, त्यांनी सांगितलं आहे की माल विक्रीच्या करारासाठी विक्री करण्यात येणारी वस्तू ही चल असावी लागते. वस्तू कशी असायला हवी, चल असायला हवी. चलवस्तू म्हणजे रोख पैसे किंवा पैसे वसूल करण्याचा हक्क सोडून इतर सर्व वस्तू ज्यांची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी काय करता येते, हस्तांतरण करता येते, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी त्यांना नेता येते, हलवता येते. यात काय येतात, मग यात काय येतात, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी काय करता येतात, स्थलांतर करता येते. यात काय येतात, सार्वजनिक कंपन्यांचे भाग, ज्याला आपण काय म्हणतो, शेअर्स म्हणतो. त्यानंतर आहे भाग वाटप. त्यानंतर आहे जमिनीवर उगवलेले गवत, धान्य. बरोबर नाही का? विक्रीपूर्वी जमिनीपासून वेगळ्या करता येणाऱ्या जमिनीवरील वस्तू, तोडलेली झाडे, खाण्याची दगड इत्यादी समावेश होतो. अशा या चलवस्तू माल विक्री करायच्या वेळी किंवा करारापूर्वी किंवा करारानंतर अस्तित्वात येणाऱ्या असल्या तरी चालतात, मात्र करायच्या वेळी अशा वस्तू निश्चित करणे आवश्यक असते.
ठीक आहे ना. त्यांनी असं त्यात क्लिअर केलं आहे की अशा वस्तू चल वस्तू माल विक्री करायच्या वेळी किंवा करारापूर्वी किंवा करारानंतर, बघा, कराराच्या वेळी किंवा कराराच्या पूर्वी म्हणजे बिफोर आणि करारानंतर म्हणजे आफ्टर अस्तित्वात येणाऱ्या असल्या तरी त्या चालतात. मात्र ज्यावेळी आपण कॉन्ट्रॅक्ट करू, करार करू, तेव्हा अशा वेळेस काय केले पाहिजे, ती वस्तू काय झाली पाहिजे, निश्चित झाली पाहिजे. निश्चित करणे काय असते, आवश्यक असते. म्हणून पहिली कंडिशन बघितली आपण की विक्रेता आणि खरेदीदार असायला हवं. त्यानंतर दुसरी बघितली की ती वस्तू कशी असायला हवी, चलवस्तू असायला हवी. त्यानंतर आहे 3 आहे मालकी हक्काचे हस्तांतरण. बघा, माल विक्री कराराचा मुख्य उद्देश हा वस्तूमधील मालकी हक्क विक्रेत्याकडून खरेदीदाराकडे हस्तांतर होणे हा असतो. बघा, माल विक्री कराराचा मुख्य उद्देश हा वस्तूमधील मालकी हक्क विक्रेत्याकडून खरेदीदाराकडे हस्तांतर होणे हा असतो. येथे मालकी हक्क याचा अर्थ वस्तूची सर्वसाधारण मालकी हस्तांतर होणे असा घेतला जातो. म्हणजे यामध्ये वस्तूची सर्वसाधारण मालकी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे काय केली जाते, हस्तांतरण केली जाते. सर्वसाधारण मालकी हक्क म्हणजे वस्तूचा मालकी हक्क आणि विशेष मालकी म्हणजे वस्तूचा ताबा असा अर्थ होतो. बघा, त्यामध्ये सर्वसाधारण मालकी म्हणजे काय, तर वस्तूचा मालकी हक्क आणि वस्तूचा ताबा याचा असा अर्थ होतो. अशा या मालकी हक्काचे हस्तांतरण अशा या मालकी हक्काचे हस्तांतरण कराव्या वेळी किंवा करारानंतर, बघा, कराराच्या वेळी किंवा करारानंतर होणार असले तरी चालते. म्हणून वस्तूमधील मालकी हक्काचे हस्तांतरण होणे माल विक्री करारासाठी काय असते, आवश्यक बाब असते. मी तुम्हाला अगोदरही सांगितलं होतं की मालकी हक्काचे हस्तांतरण त्यामध्ये झालेलं पाहिजे. त्यामध्ये खरेदीदार असला पाहिजे, विक्रेता असला पाहिजे, त्यामध्ये चलवस्तू असली पाहिजे. त्यानंतर 3rd नंबरचा पॉईंट आहे आपला मालकी हस्तांचे हस्तांतरण. त्यामध्ये काय झाले पाहिजे, जी चलवस्तू आहे त्या चलवस्तूचा काय झाला पाहिजे, मालकी हक्क विक्रेत्याकडून खरेदीदाराकडे काय झाला पाहिजे, हस्तांतरित झाला पाहिजे. मालकी हक्कच नाही तर त्या वस्तूचा ताबासुद्धा काय झाला पाहिजे, हस्तांतरित झाला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर 4 नंबरचा पॉईंट म्हटला आहे, 4 नंबरचा पॉईंट म्हटला आहे मालाची किंमत. बघा, मी तुम्हाला सांगितलं की आपण डेफिनेशन मगाशी बघितली होती माल विक्री कराराची कायद्याची, की त्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की विशिष्ट मोबदला देऊन त्या वस्तूची विशिष्ट, त्या मालाची विशिष्ट स्पेसिफिक किंमत ठरवून काय केलं जाते, हस्तांतरण केलं जाते. म्हणून त्यांनी म्हटलं इथं 4 नंबरचा पॉईंट म्हटला आहे की मालाची किंमत. माल विक्री करारासाठी खरेदीदाराने विक्रेत्याकडून विकत घेतलेल्या मालाची किंमत ही रोख पैशाच्या स्वरूपात दिली पाहिजे. माल विक्री करारासाठी खरेदीदाराने विक्रेत्याकडून विकत घेतलेल्या मालाची किंमत ही रोख पैशाच्या स्वरूपात दिली पाहिजे. कारण मालाची किंमत ही माल विक्री कराराचे काय असते, प्रतिफल मानले जाते. काय मानले जाते, प्रतिफल मानले जाते, म्हणजे मोबदला त्याला म्हणू शकतो आपण. जर विक्रेत्यास खरेदीदाराकडून मालाची किंमत मिळाली नाही किंवा मिळणार नसेल तर तो माल विक्रीचा करार होत नाही. बघा, यांनी इथं क्लिअर केलेलं आहे की त्याला जर माल विक्रीच्या करारात, बघा, त्यांनी म्हटलं आहे त्याला जर माल विक्रीच्या करारात प्रतिफळ मिळाले नसेल किंवा खरेदीदाराकडून मालाची कोणत्याही प्रकारची किंमत मिळाली नसेल तर तो माल विक्रीचा करार होत नाही. लक्षात घ्यायचं काय म्हटलेलं आहे. समजा जर त्या माल विक्रीच्या करारामध्ये कोणत्याही प्रकारचे प्रतिफल नसेल, कोणत्याही प्रकारचा मोबदला नसेल किंवा कोणत्याही प्रकारची वस्तूची त्याला किंमत मिळाली नसेल तर तो काय होत नाही, माल विक्रीचा करार होत नाही. जर विक्रेत्यास खरेदीदाराकडून मालाची किंमत मिळाली नाही किंवा मिळणार नसेल तर तो माल विक्रीचा करार होत नाही. जर वस्तूची किंमत दुसऱ्या वस्तूच्या स्वरूपात दिली तर तो वस्तुविनिमय होईल. बघा, त्याला काय म्हणतो आपण, वस्तुविनिमय बघतो ना, की एक वस्तू देऊन आपण दुसरी वस्तू काय घेतो, विकत घेतो. अगोदर होतं ना, ज्या अगोदर पैसा अस्तित्वात नव्हता त्या काय करायचे, एक वस्तू द्यायचे आणि त्या मोबदल्यात दुसरी वस्तू काय घ्यायचे, विकत घ्यायचे. त्याला आपण काय म्हणतो, वस्तू विनिमय म्हणतो. पण पैसा अस्तित्वात पैशानंतर काय झालं की आपण प्रत्येक वस्तू पैशाने काय विकत घेऊ लागलो. ठीक आहे ना. त्याने म्हटलेलं आहे जर वस्तूची किंमत दुसऱ्या वस्तूच्या स्वरूपात दिली तर तो काय होईल, वस्तू विनिमय होईल. त्यास माल विक्री म्हणता येणार नाही. वस्तूची किंमत काही प्रमाणात रोख पैशात
आणि काही धनादेश किंवा हुंडीच्या स्वरूपात दिली तर त्यास माल विक्री म्हणता येईल. बघा, त्यांनी म्हटलेलं आहे की तुम्हाला वस्तूची किंमत काही प्रमाणात तुम्ही रोख देऊ शकता, काही प्रमाणात चेकद्वारे देऊ शकता, काही प्रमाणात हुंडीच्या स्वरूपात देऊ शकता. हुंडी म्हणजे बिल ज्याला म्हणतो आपण, तर त्यास माल विक्री करार म्हणता येईल. अशी किंमत करारापूर्वी किंवा कराराच्या वेळी किंवा करारानंतर एका रकमेने किंवा हप्त्याने दिली तरी चालते. बघा, साधं उदाहरण आहे की अशी रक्कम तुम्ही कधी कधी काय करता, एखादी वस्तू विकत घेतात तेव्हा तुम्ही ॲडव्हान्स स्वरूपात काही रक्कम देतात, किंवा जेव्हा एखादी वस्तू जेव्हा घरी आणतात तेव्हा त्याचे अर्धे पैसे देतात आणि उरलेले पैसे कधी देतात, नंतरसुद्धा देऊ शकतात. फॉर एक्झाम्पल, आपण एखाद्या दुकानाकडे समजा जर एखादा फ्रीज घ्यायला गेलो, ठीक आहे ना, किंवा एखादी आपण कार घ्यायला गेलो एखाद्या दुकानामध्ये, एखाद्या शोरूममध्ये आपण कार घ्यायला गेलो, तर अगोदर आपण काय करू, त्याचा जे बुकिंग अमाऊंट असेल ॲडव्हान्स वगैरे देऊन ठेवू, ठीक आहे ना. मग काही थोडाफार काय करू, डाऊन पेमेंट, डाऊन पेमेंट पेड करू, ठीक आहे ना. आणि त्यानंतर आपल्याला वाटलं तर आपलं जे आपण जर गाडी जर फायनान्स वगैरे केली असेल, बरोबर नाही का, तर आपल्याला त्या याचं रकमेची काय भरावं लागेल, महिन्याच्या महिना किंवा इन्स्टॉलमेंटसुद्धा भरावी लागेल. अशा प्रकारे त्यांनी म्हटलेलं आहे की अशी किंमत करारापूर्वी, कराराच्या वेळी किंवा करारानंतरसुद्धा आपण एका रकमेने किंवा हप्त्याने दिली तरी चालते. म्हणून सांगितलं आहे की प्रत्येक वस्तूची काय लागली पाहिजे, तिथं किंमत लागली पाहिजे. ज्याने कोणी आपल्याला वस्तू विकली, त्या विक्रेत्याला आपण त्याची काय केली पाहिजे, ती वस्तूची किंमत काय केली पाहिजे, पेड केली पाहिजे. तेव्हा तो काय होईल, माल विक्रीचा काय होईल, करार होईल. त्यानंतर म्हटलं त्यांनी 5 नंबरचा पॉईंट म्हटला आहे की करार कायद्याच्या कलम 10 मधील अटीची पूर्तता. ठीक आहे, आता बघू यामध्ये काय येतं. माल विक्री हा देखील एक प्रकारचा काय असतो, करार असल्याने तो माल विक्रीचा करार कायदेशीर होण्यासाठी त्या करार कायद्याच्या कलम 10 मध्ये दिलेल्या कायदेशीराच्या सर्व अटी पूर्ण केल्या पाहिजे. उदाहरणार्थ, करपात्र व्यक्ती. बघा, करपात्र व्यक्ती. त्यानंतर म्हटलं आहे मुक्त संमती. करपात्र व्यक्ती तो काय असला पाहिजे, करारपात्र व्यक्ती असला पाहिजे. काय असला पाहिजे, करारपात्र व्यक्ती असला पाहिजे. तुम्ही सांगा की 18 वर्षाच्या खालील व्यक्ती करार करू शकत नाही, बरोबर नाही काय. तो करारपात्र व्यक्ती होईल का, नाही होईल. तो काय होईल, अज्ञान व्यक्ती होईल. म्हणून सज्ञान व्यक्तीच काय करू शकतो, करार करू शकतो. ठीक आहे ना. म्हणून तो करारपात्र व्यक्ती असला पाहिजे. त्या कराराला दुकानची काय असली पाहिजे, मुक्त संमती असली पाहिजे. त्या कराराचा काय असला पाहिजे, कायदेशीर उद्देश असला पाहिजे, म्हणजे लिगल काय असला पाहिजे, त्याचा ऑब्जेक्ट असला पाहिजे. त्यानंतर त्याची कायदेशीर काय असली पाहिजे, प्रतिफल म्हणजे काय असलं पाहिजे, त्याचा मोबदला असला पाहिजे. ठराव व्यर्थ नसला पाहिजे. यासारख्या अटी माल विक्री कराराने पूर्ण करणे आवश्यक आहे. म्हणून या सर्व अटी त्यामध्ये काय असल्या पाहिजे, पूर्ण केलेल्या पाहिजे असायला पाहिजे असते. ठीक आहे. त्यानंतर म्हटलं 6 नंबरचं कराराचे स्वरूप. आता बघा, माल विक्रीचा करार लेखी किंवा तोंडी स्वरूपात असला तरी चालतो. तो विशिष्ट स्वरूपात असला पाहिजे असे कोणतेही बंधन नाही. बघा, माल विक्रीचा करार हा लेखी किंवा तोंडी स्वरूपात असला तरी चालते. तो विशिष्ट स्वरूपात असला पाहिजे असे कोणतेही बंधन नाही. त्यांनी सांगितलं आहे की माल विक्रीचा करार हा लेखी किंवा तोंडी स्वरूपात असला तरी चालते. तो विशिष्ट स्वरूपात असला पाहिजे असे कोणतेही कायदेशीर बंधन नाही. त्यानंतर 7 नंबरचा पॉईंट आहे माल विक्री कराराच्या अटी. आता माल विक्री करारामध्ये विक्रेत्याने विक्री केलेला माल खरेदीदाराकडे केव्हा, कोठे व कसा पाठवावा, तसेच खरेदीदाराने त्या मालाची किंमत केव्हा, कशी व कोणत्या स्वरूपात घ्यावी याबाबतच्या अटी दोघांना घालता येतात. बघा की त्यांनी म्हटलं आहे, आपण म्हटलं का माल विक्री कायद्यामध्ये करारामध्ये काय असतात, 2 पार्टी असतात. म्हणजे कोण असतो, विक्रेता, दुसरा काय असतो, खरेदीदार असतो. ठीक आहे ना. या माल विक्री करारामध्ये विक्रेत्याने विक्री केलेला माल खरेदीदाराकडे केव्हा, कोठे व कसा पाठवावा, तसेच खरेदीदाराने त्या मालाची किंमत केव्हा, कशी व कोणत्या स्वरूपात द्यावी याबाबतच्या अटी दोघांना घालता येतात, दोघांना ठरवता येतात. ठीक आहे. यातील काही अटी या अति महत्त्वाच्या असतात, तर काही अटी ह्या कमी महत्त्वाच्या असतात. त्या माल विक्रीच्या कराराचा उद्देश पूर्ण होण्याच्या दृष्टीने प्रमुख आणि दुय्यम अटी असे संबोधतात. ठीक आहे ना. यातील काही अटी ह्या अतिमहत्त्वाच्या असतात, तर काही ह्या कमी महत्त्वाच्या असतात. त्या माल विक्री कराराचा उद्देश पूर्ण होण्याच्या दृष्टीने प्रमुख आणि दुय्यम अटी, त्याला असेच आपण म्हणू शकतो.
ठीक आहे ना. म्हणजे माल विक्रीच्या करारामध्ये माल विक्रीच्या काही ज्या अटी असतात त्या दोघं मिळून त्यांना ठरवता येतात. काही महत्त्वाच्या असतात तर काही दुय्यम कमी महत्त्वाचे असतात. ठीक आहे ना. अशा प्रकारे काय आहे, माल विक्री कराराच्या काय आहे, आवश्यक काय आहे, बाबी आहे. तुम्हाला इथं लक्षात आलं असेल की माल विक्रीचा करार म्हणजे काय, की ज्या कराराने विक्रेता हा किमतीच्या मोबदल्यात म्हणजे एक प्रकारचं प्रतिफल घेऊन वस्तूमधील मालकी हक्क खरेदीदारास हस्तांतरित करतो किंवा हस्तांतर करण्याचे प्रॉमिस देतो किंवा वचन देतो, तेव्हा त्यास आपण काय म्हणतो, माल विक्रीचा करार असे म्हणतो. हे त्याचं मिनिंग झालं, हे त्याचं डेफिनेशन झाली. त्यामध्ये माल विक्रीच्या करारात करत असताना कोणत्या आवश्यक बाबी असतात, कोणते आपल्याला आवश्यक घटक लक्षात घ्यावे लागतात ते आपण इथं बघितले आहे. पहिला बघितला विक्रेता आणि खरेदीदार, त्यामध्ये विक्रेता आणि खरेदीदार असायला पाहिजे. त्यानंतर दुसरा आहे चलवस्तू, ती वस्तू चलवस्तू असायला पाहिजे, त्याचं हस्तांतरण झालं पाहिजे एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी. त्यानंतर आहे मालकी हक्काचे काय झाले पाहिजे, हस्तांतरण झाले पाहिजे, 3 नंबरचा पॉईंट आहे. त्यानंतर 4 नंबरचा पॉईंट आहे मालाची काय आहे, किंमत आहे. त्यामध्ये काय असली पाहिजे, विशिष्ट मालाची काय असली पाहिजे, किंमत असली पाहिजे, स्पेसिफिक त्याची किंमत असली पाहिजे. समजा ती वस्तू जर आपण फ्रीमध्ये दिली तर तो काय होणार नाही, माल विक्रीचा करार होणार नाही. त्यानंतर 5 नंबरचा पॉईंट आहे, करारा कायद्याच्या कलम 10 मधील अटीची त्यांनी पूर्तता केली पाहिजे. त्यानंतर आहे 6 नंबरचा पॉईंट आहे, कराराचे स्वरूप असले पाहिजे, कसे असले पाहिजे त्यांनी सांगितलं आहे, लेखी किंवा तोंडी असले पाहिजे, यामध्ये कोणत्याही प्रकारचे बंधन नाही. त्यानंतर लास्ट आणि 7 नंबरचा पॉईंट आहे की माल विक्री करायच्या अटी कशा असल्या पाहिजे, त्या दोघांना पण सोडवता येतात. त्यामध्ये काही महत्त्वाच्या अटी असतात तर काही काय असतात, दुय्यम अटी असतात. ठीक आहे. अशा प्रकारे हा काय आहे, माल विक्रीचा कायदा 1930 आहे आणि त्यामधील हा माल विक्रीचा करार या प्रकारे काय केला जातो. हे काय त्यांचे इसेन्शियल एलिमेंट आहे. आणि आपण जे बघितलं होतं ते काय, त्याचं आपण मिनिंगसुद्धा यामध्ये बघितलेलं आहे की ज्या कराराने विक्रेता हा किमतीच्या मोबदल्यात वस्तूमधील मालकी हक्क खरेदीदारास हस्तांतरित करतो किंवा हस्तांतर करण्याचे वचन देतो, तेव्हा त्यास माल विक्रीचा करार असे म्हणतात. अशा प्रकारे आपण काय बघितलं आज की माल विक्री कायदा 1930, त्याचं मिनिंग बघितलं आणि त्या करारासाठी जो माल विक्रीचा करार आहे त्या करारासाठी काय बघितलं, जे इसेन्शियल एलिमेंट असतात, जे आवश्यक काय असतात, घटक असतात, ते आपण इथं बघितलेले आहे. मी आशा करतो तुम्हाला समजलं असेल. तुम्हाला जर याच्यामध्ये काही जर डिफिकल्टी असेल तर तुम्ही मला विचारू शकता. आणि आपण आज 2 पॉईंट बघितले, यामध्ये त्याचं मिनिंग बघितलं, माल विक्रीचा करार म्हणजे काय, कॉन्ट्रॅक्ट ऑफ सेल म्हणजे काय हे यामध्ये बघितलं. आणि दुसरं म्हणजे इसेन्शियल एलिमेंट बघितले आपण, कशाचे, कॉन्ट्रॅक्ट ऑफ सेलचे. ठीक आहे ना. मी तुम्हाला आशा करतो की तुम्हाला हा इथं जो टॉपिक घेतला तो समजला असेल. आणि तुम्हाला जर काही डिफिकल्टी असेल तर तुम्ही मला विचारू शकता.